संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात पुन्हा एकदा मोठ्या पिछाडीवर गेलेत। खरं तर आता एकूण 7,000 मतांची पिछाडी ही त्या ठिकाणी बाळासाहेब थोरातांची आहे। बाळासाहेब थोरात हे राज्यातलं काँग्रेसचं बडं नाव आहे, बडा नेता आहे आणि पाठीमागचे अनेक वर्ष झालं सातत्यानं थोरातांची संगमनेरवर सत्ता आहे। असं असताना यावेळेचे अतिशय नौखे असलेले उमेदवार जे विखे पाटलांच्या पाठिंब्यानं त्या ठिकाणी संगमनेरमध्ये काम करत होते ते अमोल खताळ त्या ठिकाणी 7,000 मतांच्या आघाडीवर आहेत। हा थोरातांना मोठा धक्का आणि एका बाजूला अमोल खताळ आणि विखे पाटलांचा मोठा विजय मानला जातोय। संगमनेर आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी थोरात आणि विखे पाटील हे वेगवेगळ्या ठिकाणी लढत असले तरी ती एकमेकांची फाईट होती। थोरात विखे पाटलांना शिर्डीमध्ये पाडण्यासाठी प्रयत्न करत होते आणि विखे पाटलांच्या बाजूने सुजय विखे हे त्या ठिकाणी संगमनेरमध्ये होते। अनेक पद्धतीच्या घडामोडी घडल्या होत्या, अनेक घटना घडल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा कुठेतरी संगमनेरकरांनी यंदा परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आणि एकूण 7,000 मतांचं लीड हे नौके असलेले अमोल खताळ यांना मिळतंय। महाराष्ट्रातलं काँग्रेसचं बडं नाव त्या ठिकाणी 7,000 मतांनी पिछाडीवर आहेत। बाळासाहेब थोरातांची ही पिछाडी त्या ठिकाणी बाळासाहेब थोरातांना पराभवापर्यंत घेऊन जाते का हेच पाहणं आता उत्सुकाचं ठरणार आहे।